Welcome to the session on revision of molecular theory of surface tension or Laplace theory of surface tension. After going through this session, you will be able to define sphere of influence of a molecule. Also, you will be able to describe or explain molecular theory of surface tension, and you will be able to define surface tension and derive its CGS or SI unit. So let us first see what is sphere of influence. So this is diagram for sphere of influence of a molecule. तर ज्या मोलिक्यूलचा हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो मोलिक्यूल ह्या स्फिअरच्या सेंटरला दाखवलेला आहे. आणि डिफाईन कसं करायचं बघा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. द इमॅजिनरी स्फिअर सराउंडिंग अ मोलिक्यूल विदिन विच फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी ऑब्झर्व फॉर दॅट मोलिक्यूल. सो हे जे ॲरोज दाखवलेले आहेत या डायग्राममध्ये हे सगळे अट्रॅक्शनचे फोर्सेस असतील. आणि स्मॉल आर जो लिहिलं आहे जो रेडियस आहे या स्फिअरचा इट इज इक्वल टू मोलिक्युलर रेंज. सो ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला नोट्समध्येही मिळतील ॲज वेल ॲज ऑडिओ क्लिप जी मी शेअर केलेली आहे डेफिनेशनची त्यामध्ये पण तुम्हाला ह्या डेफिनेशन्स मिळतील. सो आता बघूया आपण लॅपलास थेअरी किंवा मोलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन. सो एका कंटेनरमध्ये लिक्विड दाखवलेलं आहे. त्या लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे तो PQ या लाईनने दाखवलेला आहे. आणि ABC हे आपण 3 मोलिक्युल्सचे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स दाखवलेले आहेत. सो ए मोलिक्यूलचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कसं दाखवलेलं आहे पहा. पूर्णपणे लिक्विडमध्ये. बी मोलिक्यूल सरफेसच्या जस्ट खाली असेल. सो मेजर पार्ट जो आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा बीचा तो लिक्विडमध्ये असेल आणि मायनर पार्ट एअरमध्ये असेल. आणि सी मोलिक्यूल एक्झॅक्टली सरफेसवर असेल PQवरती. तर त्याचा हाफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स लिक्विडमध्ये दाखवायचा आणि हाफ एअरमध्ये. सो प्रिकॉशन काय घ्याल तुम्ही ही डायग्राम काढताना एकाच लिक्विडचे हे 3 मोलिक्युल्स आहेत त्यामुळे तिन्ही स्फिअरचा साईज सेम दाखवायचा. ओके. आणि एअर आणि लिक्विड यांच्यामधलं अट्रॅक्शन निग्लेक्ट करतो आपण आणि त्यामुळं एअर मीडियममध्ये अट्रॅक्शन फोर्सेस दाखवायचे नाहीत. तर आता ए मोलिक्यूल बघा त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इट इज टोटली इनसाइड द लिक्विड आणि त्यामुळे त्या स्फिअरमधले सगळे मोलिक्युल्स एला अट्रॅक्ट करतील इन ऑल डायरेक्शन्स. सो ए मोलिक्यूल इक्वली अट्रॅक्ट होईल सगळ्या बाजूनी आणि मग सगळे फोर्सेस इक्वल आणि अपोजिट जे आहेत ते बॅलन्स करतील एकमेकांना आणि त्यामुळे एवरचा नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन 0 असेल. आता बी मोलिक्यूल बघूया आपण. मेजर पार्ट त्याचा लिक्विडमध्ये आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा आणि मायनर पार्ट एअरमध्ये आहे. सो अपवर्ड डायरेक्शननी फोर्स कमी असेल अट्रॅक्शनचा आणि डाऊनवर्ड डायरेक्शननी जास्त आहे. देअरफॉर बी मोलिक्यूलवर रिझल्टंट फोर्स जो आहे इट इज इन डाऊनवर्ड डिरेक्शन. आता सी मोलिक्यूल पहा इट इज एक्झॅक्टली ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. सो अप्पर हाफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे सी मोलिक्यूलचा त्याच्यामध्ये एकही लिक्विड मोलिक्यूल नाही आणि म्हणून अपवर्ड डायरेक्शननी अट्रॅक्शन फोर्स नाही आहे. सो नेट फोर्स जो आहे सी मोलिक्यूलवरचा तो सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शननी असेल. पण बीपेक्षा हा काय असणार आहे जास्त असेल. कारण बीमध्ये थोडा अपवर्ड फोर्स होता पण सीमध्ये थोडासुद्धा अपवर्ड फोर्स नाही आहे आणि म्हणून सी मोलिक्यूलचा रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स हा बीपेक्षा पण काय असणार आहे जास्त असणार आहे. सो ह्या डायग्राममध्ये कळेल बघा तुम्हाला एवरती सगळ्या बाजूनी इक्वल अट्रॅक्शन आहे. सो नेट अट्रॅक्शन 0. बीवरती थोडंसं अपवर्ड अट्रॅक्शन आणि जास्त डाऊनवर्ड अट्रॅक्शन असेल आणि सी मोलिक्यूलवरती फक्त डाऊनवर्ड डिरेक्शननी अट्रॅक्शन फोर्स असेल. आणि म्हणून आपण म्हणू काय शकतो की ए मोलिक्यूल आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दाखवलं आहे. ए सारखे सगळे मोलिक्युल्स ज्यांचे स्फिअर्स ऑफ इन्फ्लुएन्स लिक्विडमध्ये आहेत त्यांच्यावरती नेट फोर्स 0 असेल आणि बी आणि सी मोलिक्युल्सवरती नेट फोर्स जो अट्रॅक्शनचा तो डाऊनवर्ड डिरेक्शननी असेल. सो लिक्विडच्या सरफेसवरचे मोलिक्युल्सवरती नेहमी एक डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होत असेल आणि हा फोर्स बॅलन्स करण्यासाठी ते मोलिक्युल्स ट्राय काय करतात दे ट्राय टू कम क्लोजर टू इच अदर. कारण डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स ॲक्ट होत आहे पण त्यांना खाली यायला जागा नाही आहे लिक्विडमध्ये कारण ऑलरेडी तिथे लिक्विडचे दुसरे मोलिक्युल्स आहेत मग ते खाली येऊ शकत नाहीत. सो हा डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स करण्यासाठी ते ट्राय काय करतात दे ट्राय टू कम क्लोजर टू इच अदर. म्हणजे लिक्विडच्या सरफेसमधले जे मोलिक्युल्स आहेत ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्याला असं दिसतं की जणू काय लिक्विडचा सरफेस कॉन्ट्रॅक्ट होत आहे आणि त्यामुळे एरिया काय होत आहे लिक्विड सरफेसचा कमी होत आहे. सो हे जे कॉन्ट्रॅक्शनची टेंडेन्सी क्रिएट होते लिक्विडच्या सरफेसमध्ये किंवा एक कॉन्ट्रॅक्शनचा जो फोर्स डेव्हलप होतो मोलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात सरफेसमधले. सो हा कॉन्ट्रॅक्शनचा फोर्स किंवा कॉन्ट्रॅक्शनची जी टेंडेन्सी तयार होते त्यालाच म्हणायचं सरफेस टेन्शन.
आणि मग म्हणून लिक्विड सरफेसकडे मिनिमम एरिया ॲक्वायर करण्याची सुद्धा टेंडन्सी येते, जे आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं. सो आता डिफाईन करायचे आपल्याला सरफेस टेन्शन मॉलिक्युलर थेअरीवरून. सो बघा, ह्या कंटेनरमधलं जे लिक्विड आहे त्याचा जो फ्री सरफेस आहे त्यामध्ये एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली दिसेल तुम्हाला, आणि त्या लाईनवरचे मॉलिक्युल्स कॉन्ट्रॅक्शनसाठी सगळ्या बाजूनी दुसऱ्या मॉलिक्युल्सकडे अट्रॅक्ट होतील. सो त्या लाईनच्या लेफ्ट साईडला जसा कॉन्ट्रॅक्शनचा फोर्स असेल तसाच राईट हँड साईडलाही असेल. सो या डायग्रॅममध्ये बघा, तीच लाईन आपण परत बाजूला दाखवलेली आहे, आणि मग हे जे ॲरोज दाखवलेले आहेत त्या लाईनवरचे ते कॉन्ट्रॅक्शन फोर्सेस आहेत. सो याला काय म्हणता येईल आपल्याला, टॉप व्ह्यू ऑफ लिक्विड सरफेस. आणि मग आता डिफाईन कसं करणार सरफेस टेन्शन आपण, इट इज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पर युनिट लेंथ इन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सो हे ॲरोज मिळून जर टोटल फोर्स F होत असेल, ह्या लाईनची टोटल लेंथ जर L असेल, तर सरफेस टेन्शन जे आपण कॅपिटल T सिम्बॉलनी दाखवतो त्याचा फॉर्म्युला काय असेल, F/L. आणि मग फॉर्म्युलावरून युनिट आपल्याला डिराईव्ह करता येईल. न्यूमरेटरला फोर्सचं युनिट लिहा, डिनॉमिनेटरला लेंथचं लिहा. सो SI युनिट काय, फोर्सचं न्यूटन, लेंथचं मीटर. सो SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन विल बी न्यूटन पर मीटर. सिमिलरली CGS युनिट काय असेल, डाइन पर सेंटीमीटर. सो दिस इज डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. सो काय काय बघितलं बघा आपण ह्या सेशनमध्ये. फर्स्ट आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स डिफाईन केलं, नंतर आपण मॉलिक्युलर थेअरी किंवा लॅपलास थेअरी बघितली, आणि आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आणि त्याचं युनिट प्लस त्याची डेफिनेशन बघितली. ओके, थँक्यू.